नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर प्रोबॅबिलिटी प्रॉब्लेम सेट 5 पार्ट सेकंड आज आपण या ठिकाणी पाहूया उदाहरण क्रमांक 10. इथून आपण स्टार्ट करणार आहोत. यापूर्वी आपण 2 ते 9 उदाहरणं पाहिलेली आहेत. काय आहे उदाहरण क्रमांक 10? इन ए गेम ऑफ ए चान्स ए स्पिनिंग एरो come to rest at one of the number 1 2 3 4 5 6 7 8. All these are equally likely outcomes. Find the probability that it will rest at 8 odd number, greater than 2, less than 9. 4 इव्हेंट्स दिलेले आहेत. त्यापैकी कोणती प्रोबॅबिलिटी येते हे आपल्याला विचारलेलं आहे. एक डायस, त्यामध्ये 8 अंक आहेत. 1 ते 8 समोर तो डायस दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला 8 अंक आहेत. एकूण नंबर ऑफ इव्हेंट्स आपण लिहिले. त्यामधील पहिला पार्ट आपल्याला विचारलेला आहे इव्हेंट ए. आपण ए नाव दिल्या त्याला आणि 8 अंक आला पाहिजे. आता 8 अंक येण्यासाठी ए ह्या घटनेमध्ये 8 हा एकच अंक आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 या पद्धतीनं आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला हवी आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए n ऑफ ए डिवायडेड बाय n ऑफ s इज इक्वल टू 1/8. पहिल्याची प्रोबॅबिलिटी मिळाली. त्यानंतर दुसरी घटना आपल्याला विचारलेली आहे इव्हेंट बी मध्ये. an odd number, विषम संख्या आली पाहिजे. विषम संख्या येत असेल तो घटक कोणता? 1 3 5 आणि 7 आणि येणारे विषम संख्या आहेत 1 2 3 4 4 आहेत. तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ती बघूया. n ऑफ b डिवायडेड बाय n ऑफ s. 4/8 म्हणजेच 1/2 संभाव्यता आहे. तिसरा पार्ट आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे ए नंबर ग्रेटर दॅन 2. दोन पेक्षा मोठ्या येणारी घटना संभाव्यता त्यात किती आहे? 2 पेक्षा जास्त येणारे 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 अंक आहेत. नंबर ऑफ सी आहेत 8. आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू n ऑफ सी डिवायडेड बाय n ऑफ s. 6 डिवायडेड बाय 8. 6 6 8 3/4 इतकी संभाव्यता तिसऱ्या घटनेची आलेली आहे. चौथी घटना इव्हेंट डी आपण म्हणू त्याला. इव्हेंट डी मध्ये काय सांगितलं? ए नंबर लेस दॅन 9. नऊ पेक्षा कमी येणारी घटना डी मध्ये. 9 पेक्षा लहान येणारी 1 2 3 4 5 6 7 8. हे 8ही अंक 9 पेक्षा लहान आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या घटनांची संभाव्यता आपण एकूण नंबर ऑफ इव्हेंट्स 8च आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट डी इज इक्वल टू n ऑफ डी डिवायडेड बाय n ऑफ s इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 1. या पद्धतीने आपल्याला चौथ्या घटनेची संभाव्यता 1 मिळते. चारही घटनांची संभाव्यता या पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. एक्झाम्पल नंबर 11. सी इन द टेक्स्ट बोर्ड. देयर आर 6 कार्ड्स इन ए बॉक्स each bearing a number from 0 to 5. Find the probability of each of the following events: that a card drawn shown a natural number, a number less than 1, a whole number, a number is greater than 5. 4 घटना आपल्याला विचारलेल्या आहेत. त्यांची संभाव्यता विचारलेली आहे आणि 0 ते 5 अंक प्रत्येक कार्डावरती स्वतंत्र लिहिलेले आहेत आणि अशी कार्ड आपण एका खोक्यात टाकलेत आणि त्यातून निवडायची आहेत. त्या 4 घटना येण्याची संभाव्यता किती? दिलेली माहिती अगोदर आपण वरती मांडूया. नंबर
on the card from 0 to 5. A number on the card event yes 0 1 2 3 4 5. n of yes आपल्याला number of sample points in sample space is 6. 6 अंक आहेत. पहिली घटना आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे इव्हेंट ए नॅचरल नंबर. इव्हेंट ए मानला आपण. नॅचरल नंबर येण्याची संभाव्यता किती आहे. नॅचरल नंबर किती आहेत आपण ए या घटनेमध्ये चेक करूया. 0 नॅचरल नंबर नाही. 1 ते 5 हे नॅचरल नंबर आहेत. 1 2 3 4 5. यामध्ये येणाऱ्या घटकांची संख्या आहे 5 आणि याची प्रोबॅबिलिटी आपण काढूया ए या घटनेची. तर n ऑफ ए डिवायडेड बाय n ऑफ एस 5 डिवायडेड बाय 6. सेकंड पार्ट आपल्याला सांगितलेला आहे इव्हेंट बी. आपल्याला सांगितलेला काय आहे ए नंबर लेस दॅन 1. नंबर लेस दॅन 1 एक पेक्षा कमी अंक असण्याची संभाव्यता. 1 पेक्षा कमी असण्याची संभाव्यता 0 हा एकच अंक असण्याची आहे. आणि नंबर ऑफ बी त्यामध्ये आहेत नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी 1 आहे. प्रोबॅबिलिटी पाहूया त्याची किती येते. तर n ऑफ बी डिवायडेड बाय n ऑफ एस इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 6. 1/6 ही संभाव्यता आपल्याला या ठिकाणी मिळते. थर्ड इव्हेंट आपल्याला सांगितलं ज्याला आपण सी मानूया. सी मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ए होल नंबर आला पाहिजे म्हणजे पूर्ण संख्या आली पाहिजे. पूर्ण संख्या येण्यासाठी आपण पूर्ण संख्या किती आहेत सर्वच पूर्ण संख्या आहेत 0 1 2 3 4 आणि 5 च्या 5 म्हणजे 0 पासून 5 पर्यंत 6 ही नंबर्स पूर्ण संख्या आहेत. त्याची प्रोबॅबिलिटी किती येते तर n ऑफ सी डिवायडेड बाय n ऑफ एस इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 1. थर्ड आता लास्ट पार्ट आपल्याला विचारलेला काय आहे ए नंबर इज ग्रेटर दॅन 5. इव्हेंट डी ए नंबर इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे 5 पेक्षा मोठे अंक असणारी संभाव्यता डी. यामध्ये 5 पेक्षा मोठे एक पण नाही रिकामा संच येणार आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या नाहीच म्हणजे किती असणार 0 असणार. त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला बघायची. हा नल सेट रिकामा संच आहे. n ऑफ डी डिवायडेड बाय n ऑफ एस 0 डिवायडेड बाय 6 म्हणजे याचा एकही संभाव्यता या ठिकाणी दिसणार नाही. या पद्धतीनं या एका 5-6 कार्ड आपण त्या ठिकाणी टाकली होती. त्याच्या येणाऱ्या 4 संभाव्यता विचारल्या होत्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. एक्झाम्पल नंबर 12 सी इन द टेक्स्ट बोर्ड. A bag contains 3 red, 3 white and 3 green balls. One ball is taken out of the bag at random. What is the probability that the ball drawn is red, not red, either red or white? एका बॅगेमध्ये 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहेत. एक बॉल त्यातून यादृच्छिकपणे चेंडू काढायचा आहे त्या बॅग मधून. तर तो चेंडू लाल येण्याची संभाव्यता किती, लाल नसण्याची संभाव्यता किती आणि लाल किंवा पांढरा येण्याची संभाव्यता किती, अशा 3 घटना आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. दिलेल्या माहितीमध्ये सॅम्पल स्पेस आपल्याला लिहावी लागतील. सॅम्पल स्पेस मध्ये 9 चेंडू असणार आहेत. कोणते 9 चेंडू असणार आहेत, आपण त्यांना लाल चेंडूंना R1 R2 R3, व्हाईट W1 W2 W3 आणि तिसरा चेंडू आहे पांढरा लाल आणि हिरवा G1 G2 G3 असे नाव देऊया. यस सॅम्पल स्पेस घेतला त्यामध्ये R1
R2, R3, W1, W2, W3, त्यानंतर G1, G2, G3 असे चेंडू आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे सॅम्पल पॉइंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 9 झाले. घटना पहिली काय विचारलेली आहे, ए नंबर प्रोबॅबिलिटी ऑफ द बॉल ड्रॉन इज रेड. इव्हेंट ए विचारलेला आहे, रेड येण्याची संभाव्यता. आता रेड किती आहेत बघूया. ए या नंबरचे आपण सॅम्पल पॉइंट्स R1, R2 आणि R3 आहेत. त्यामध्ये असणारे नंबर ऑफ इव्हेंट्स आहेत, सॅम्पल पॉइंट्स आहेत 3. प्रोबॅबिलिटी आपण त्याची काढली तर n ऑफ A डिवायडेड बाय n ऑफ S इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 9. 3 एके 3, 3 त्रिक 9, 1/3 ही संभाव्यता मिळते. इव्हेंट बी आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल, प्रोबॅबिलिटी ऑफ सेकंड पार्ट आयदर रेड नॉट ए रेड बॉल असं म्हणले. इथं प्रोबॅबिलिटी असं म्हणू ऑफ रेड बॉल. आता प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट रेड बॉल, लाल चेंडू न येण्याची संभाव्यता किती आहे. लाल सोडून 3 पांढरे आहेत, 3 हिरवे आहेत. एकूण चेंडू किती झाले. बी या घटनेतील सॅम्पल पॉइंट्स आहेत 6 आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपण याच ठिकाणी लिहूया. P ऑफ B इज इक्वल टू n ऑफ B डिवायडेड बाय n ऑफ S. 6/9, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 2/3 ही संभाव्यता झाली. तिसरा पार्ट आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट आयदर रेड ऑर व्हाईट. रेड और व्हाईट, पांढरा किंवा लाल येण्याची संभाव्यता किती. सी मध्ये पांढरा आहे 3, लाल पण लाल आहे 3, रेड 3 झाले, व्हाईट 3. एकूण चेंडू झाले 6 आणि याची प्रोबॅबिलिटी दुसऱ्या घटनेप्रमाणेच झाली, n ऑफ C डिवायडेड बाय n ऑफ S. 6 डिवायडेड बाय 9, 2 डिवायडेड बाय 6, 3 दोन्ही 7, 3 त्रिक 9. म्हणजे तिन्ही घटनेची संभाव्यता या पद्धतीने आपल्याला मिळाली. एक्झाम्पल नंबर 13, सी इन द टेक्स्ट बोर्ड. Each card bears one letter from the word mathematics. The cards are placed on a table upside down. Find the probability that the card drawn bears the letter M. कार्ड तयार केले, त्याच्यावरती मॅथमॅटिक्सचे प्रत्येक अक्षर या ठिकाणी नोट डाऊन केले. प्रत्येक MATHE, MATICS असं प्रत्येक कार्डावर लिहिलं आणि ती अक्षर लिहिलेली कार्ड पालती घातली आणि त्यामधून आपल्याला एक कार्ड उचलायचं आहे आणि ते अक्षर यमच यायला हवं. ते यम येण्याची संभाव्यता किती, प्रोबॅबिलिटी किती हे आपल्याला विचारलेले. दिलेल्या माहितीमध्ये सॅम्पल स्पेस अगोदर लिहावे लागेल. सॅम्पल स्पेस हे मॅथमॅटिक्स अक्षराचे असणार आहे. सॅम्पल स्पेस यस
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आपण मांडले. आपल्याला इव्हेंट काय दिलाय तो बघूया. इव्हेंट मध्ये आपल्याला सांगितले द कार्ड आर प्लेस्ड ऑन द टेबल अपसाइड डाउन, उलटी ठेवली. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ए कार्ड ड्रॉन बियर्स द लेटर M. Event A is that the probability that a card drawn bears the letter M येण्याची संभाव्यता किती. ए मध्ये आता या सॅम्पल पॉइंट्स किती आहेत ते लिहायचे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 11 आहेत. ए या घटनेमध्ये असणारे सॅम्पल पॉइंट्स बघूया. इथे एक M आहे आणि इथं पण एक M आहे, असे 2 आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत ए या इव्हेंट मध्ये, तर 2 आहेत. आपल्याला विचारलेले प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 2/11. याचा भाग जात नाही संख्यांचा, तसंच राहणार. 2/11 ही ए या दिलेल्या घटनेची संभाव्यता असणार आहे. एक्झाम्पल नंबर 14, सी इन द टेक्स्ट बोर्ड. आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम ए स्कूल 135 like kabaddi and the remaining students do not like the game. If one student is selected at random from all the students, find the probability that the student selected does not like kabaddi. शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत आणि त्यातून 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतोय. इतर विद्यार्थ्यांना म्हणजे 135 सोडून उरलेले विद्यार्थी त्यांना कबड्डी खेळ आवडत नाही. म्हणजे 200तून 135 गेले की 65 राहतात विद्यार्थी की ज्यांना तो कबड्डी खेळ आवडत नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांमधून म्हणजे 200 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी निवडला तर त्यांना कबड्डी हा खेळ आवडत नाही. असा विद्यार्थी येण्याची संभाव्यता किती, म्हणजे त्या 65 मधला विद्यार्थी येण्याची संभाव्यता किती, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. दिलेल्या माहितीमध्ये विद्यार्थी संख्या 200 आहे म्हणून देयर आर 200 स्टुडंट्स, 200 विद्यार्थी आहेत. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 200 म्हणजे 200 एन ऑफ एस झाला. इव्हेंट आपल्याला काय दिलेले आहे, विद्यार्थी असे निवडायचे आहेत की ज्यांना कबड्डी हा खेळ आवडला नाही पाहिजे. म्हणजे देताना सांगितलंय 135 लाईक द कबड्डी, 135 स्टुडंट्स like the kabaddi. Therefore, event A is that students who do not like kabaddi कबड्डी आवडत नाही. असे किती विद्यार्थी असतील, 200 विद्यार्थ्यांमधून 135 कमी केले की 65 राहतात. म्हणजे तो जो इव्हेंट आहे कबड्डी न आवडणारे त्यांची संख्या आहे नंबर ऑफ ए 65. त्यांची प्रोबॅबिलिटी विचारल्या, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कबड्डी न आवडणाऱ्याची एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, 65 डिवायडेड बाय 200. 5 न भाग जातोय, 5 1 5, 5 3 15, 5 चौक 20 आणि इथला 0 एवढाच. 13 ही मूळ संख्या.
13/40 ही याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी झाली. कुणाची संभाव्यता? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स who don't like कबड्डी are is म्हणू 13/40. या पद्धतीने 13/40 ही संभाव्यता आहे की ज्यांना कबड्डी हा खेळ आवडत नाही. एक्झाम्पल नंबर 15 सी इन द टेक्स्ट बोर्ड. A 2-digit number is to be formed from the digits 0, 1, 2, 3, 4. Repetition of the digit is allowed. Find the probability that the number so formed is a prime number, multiple of 4, multiple of 11. 0, 1, 2, 3, 4 या पैकी अंक घ्यायचे आहेत आणि 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. अंकांची पुनरावृत्ती चालते तर 3 घटना आहेत. मूळ संख्या आली पाहिजे, 4च्या पटीत आली पाहिजे आणि 11च्या पटीत आली पाहिजे. ह्या संभाव्यता किती ह्या विचारलेत या 3 घटनांबद्दल. दिलेल्या माहितीमध्ये संख्या तयार कोणत्या होत आहेत त्या बघूया. देअरफॉर प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार ए 2-digit number is to be formed from 0, 1, 2, 3, 4 0 ते 4 अंकांपासून तयार व्हायला हव्यात. सॅम्पल स्पेस आपण घेऊया. 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4 जरी आपण घेतलं 0, 1, 0, 2 तर 1 अंकी संख्या होत आहेत. आपल्याला 2 अंकी पाहिजेत. 1, 0, 1, 0, 2, 0 किंवा 1, 0, 1, 2 1 न स्टार्ट करू. 1, 3, 1, 4 0, 1, 0, 1, 1, 1, 2 1, 3, 1, 4. त्यानंतर 2 न 2, 0, 2, 1, 2, 2 रिपिटेशन अलाउड म्हणले. 2, 3, 2, 4. यानंतर 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4. त्यानंतर 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4. या पद्धतीने संख्या झालेल्या आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन दॅट सॅम्पल स्पेस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सॅम्पल पॉइंट्स 20 आहेत स्पेसमध्ये, सॅम्पल स्पेसमध्ये. 3 इव्हेंट आहेत. पहिला पार्ट आपण घेऊया. इव्हेंट ए मानू. काय आहे इव्हेंट ए? ए प्राइम नंबर. प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट द नंबर इज ए प्राइम नंबर. Probability of the number is prime number. मूळ संख्या येण्याची प्रोबॅबिलिटी किती? मूळ संख्या अगोदर चेक करूया कोणत्या आहेत. 11, 11, 13, 21 मूळ संख्या नाही. 23, 31, 41, 1, 2, 3, 4, 5. इथं आपल्याला मिळालेल्या एकूण संख्या 11, 13, 23, 31, 41, 43 एक आहे. एकूण आपल्याला संख्या किती मिळत आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. एन ऑफ ए 6. प्रोबॅबिलिटी काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. एन ऑफ ए
डिवायडेड बाय एन ऑफ एस 6 डिवायडेड बाय 20 बेत्रिक 6 बे एक्के बे 3/10 ही संभाव्यता झाली. दुसरी इव्हेंट काय सांगते बी मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ द नंबर मल्टिपल ऑफ 4 4च्या पटीतील संख्या 4च्या पटीतील संख्या 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिक 12 4 3 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख 24 4 सत्ते 28 4 आठे 32 4 नवे 36 4 दहा 40 11 चौक 44 1 2 3 4 5 6 इथंही आपल्याला मिळालेल्या बी या घटनेतील एकूण संख्या आहेत 6. याची प्रोबॅबिलिटी किती आहे ती बघूया. एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस 6/20 3 बेत्रिक 6 बे 10 20 3/10 ही संभाव्यता आहे दुसऱ्या घटनेसाठी. तिसरी घटना ही आपल्याला विचारलेली आहे मल्टिपल ऑफ 11. आपण दुसऱ्या बाजूला सोडूया. इव्हेंट सी तिसऱ्या घटनेसाठी आपण बघूया. प्रोबॅबिलिटी ऑफ द नंबर इज मल्टिपल ऑफ 11. 11च्या पटीतील संख्या. घटना आपण बघूया. 11 11 एके 11 11 दोन्ही 22 11 त्रिक 33 11 चौक 44 4 घटना आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट सी 4 आपल्याला 4 मिळालेले आहेत. आता त्या घटना आपण चेक करूया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस 4/20 4 एके 4 4 25 1/5 ही आपल्याला संभाव्यता मिळाली. म्हणजे 3 घटना विचारल्या होत्या. तिघांच्या मध्ये 3/10 3/10 आणि 1/5 या 3 संभाव्यता प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाल्या. एक्झाम्पल नंबर 16 सी इन द टेक्स्ट बोर्ड. फेस ऑफ die bear number 0 1 2 3 4 5. If the die is rolled twice, then find the probability that the product of the digit on the upper face is 0. फासे 2 वेळा टाकले 0 ते 5 या नंबरचे. आतापर्यंत आपण अशा पद्धतीचा फासा टाकलाय की ज्याच्यामध्ये 1 ते 6 अंक होते. आता इथं 6च्या ऐवजी 0 हा अंक आपल्याला दिलेला आहे. म्हणजे 0 ते 5 पर्यंत आपल्याला अंक हवेत. अशाच पद्धतीचा फासा आहे. आणि असे किती फासे टाकायचे आहेत? 2 डाय आर रोल 2 फासे टाकायचे आहेत. तेव्हा संभाव्यता आपल्याला विचारलेली आहे. काय संभाव्यता आहे? द प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. वरील पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांचा गुणाकार 0 आला पाहिजे अशी संभाव्यता कोणती? आपण 2 फासे 0 ते 5 या अंकांचे पहिल्या फास्यावरील अंक दुसऱ्या फास्यावरील अंक ज्या पद्धतीने आपण 1 ते 6 अंकांचा फासा टाकतोय त्याच पद्धतीने तिथं 36 संभाव्यता आपल्याला सॅम्पल पॉइंट्स आले होते 1 ते 6 पर्यंत. तसाच या पद्धतीने इथं आपण तयार केलाय. डाय इज रोल्ड टॉइस 2 वेळेला. त्यावेळेला 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5
हा पहिली लाईन, त्यानंतर 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 सेकंड लाईन, 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 थर्ड लाईन, 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 फोर्थ लाईन, 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 फिफ्थ लाईन, 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5 सिक्स्थ लाईन, 6 6 36 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 36. आपल्याला 36 मिळालेले आहेत. आता दिलेली घटना आपण सांगूया. आपण ए घटना मानूया. काय आहे घटनेमध्ये? द प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. प्रोडक्ट ऑफ digits on upper face is 0. या पद्धतीनं वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार हा काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. ही घटना ए या घटनेमध्ये असणारे सॅम्पल पॉइंट्स आपण चेक करूया. गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी येतो? त्यापैकी एक 0 असायला हवा. इथं पहिल्यामध्ये एक सॅम्पल पॉइंट एका डायव्हरचा 0 आहे. 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5 1 2 3 4 5 6 अजून किती घटना आहेत? 1 0 2 0 3 0 4 0 5 0 1 0 2 0 3 0 4 0 5 0. अगोदरचे 6 आणि आताचे 1 2 3 4 5 6 आणि 5 11 सॅम्पल पॉइंट्स आहेत ए या घटनेमध्ये. आता याची प्रोबॅबिलिटी आपल्याला हवी होती. प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 11/36. 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे भाग जात नाही. 11/36 ही आपल्याला संभाव्यता मिळणार आहे. मग ती आपल्याला शाब्दिक उदाहरण असल्यामुळे शब्दात उत्तर लिहावं लागेल. देअरफॉर द प्रोडक्ट probability of product of digits on upper face is 0 is 11/36. प्रोबॅबिलिटी, शक्यता दोन संख्यांचा गुणाकार 0 असण्याची ती किती आहे? 11/36 इतकी आहे. उदाहरण क्रमांक 17 समोर आहे. डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पुढील कृती करा. ऍक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास. तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या. दोन ऍक्टिव्हिटी आहेत. इथे ऍक्टिव्हिटी फर्स्ट, इथे ऍक्टिव्हिटी सेकंड आहे. फर्स्ट मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या विचारलेली आहे. आपण विद्यार्थ्यांची संख्या आहे नंबर ऑफ स्टुडंट्स 44. नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम युअर क्लास विअरिंग स्पेक्टॅकल्स. चष्मा घातलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. आपल्या वर्गामध्ये साधारणतः 2 मुलं आहेत की जे चष्मा वापरतात आणि साधारणतः 4 मुले आहेत की ज्या चष्मा वापरतात. एकूण विद्यार्थी आहेत 6 जे चष्मा वापरतात. विअरिंग स्पेक्टॅकल्स 6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए रँडमली सिलेक्टेड स्टुडंट्स विअरिंग स्पेक्टॅकल्स P ऑफ ए. संभाव्यता किती आहे की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ रँडमली सिलेक्टेड स्टुडंट्स, आता 44 मधून चष्मा घातलेल्या विद्यार्थ्यांना निवडायचं आहे. किती विद्यार्थ्यांची संभाव्यता किती आहे चष्मा येणाऱ्या विद्यार्थ्यांची? तर 44 आणि 6 यांचा भागाकार 6/44. बेत्रिक 6, बेदुने 4, बेदुने 4, 3/22 ही संभाव्यता आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची आहे की चष्मा येणारे विद्यार्थी आपण निवडू.
यादृच्छिकपणे, रँडमली. प्रोबॅबिलिटी ऑफ अ रँडमली सिलेक्टेड स्टुडंट्स डू नॉट विअरिंग स्पेक्टॅकल्स. चष्मा न घातलेले, चष्मा न वापरणारे विद्यार्थी किती आहेत, त्यांची प्रोबॅबिलिटी किती असेल? 44 मधून 6 विद्यार्थी आहेत जे चष्मा वापरतात, तेच 6 सोडले तर उरलेले 40 आणि 2 कमी म्हणजे 38 विद्यार्थी आहेत की जे चष्मा वापरत नाहीत. त्यांची संभाव्यता किती असणार आहे? 38 भागिले 44 for 38 divided by 44. भाग घालूया. बे एक्के बे, बे नव्वे 18, बे दुने 4, बे दुने 4. 19/22 ही संभाव्यता. 19 divided by 22 is the probability of a randomly selected students do not wearing spectacles. यादृच्छिकपणे आपण चष्मा न घालणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडायचं असेल तर त्यांची संभाव्यता 19/22 आणि चष्मा घातलेल्या विद्यार्थ्यांना निवडायचं असेल तर त्यांची संभाव्यता 3/22 आहे. ऍक्टिव्हिटी सेकंड काय सांगते? डिसाइड द सॅम्पल स्पेस युअर सेल्फ अँड फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस. निवडा सॅम्पल स्पेस युअर सेल्फ, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे योग्य वाटेल ते निवडा. अँड फिल इन द फॉलोइंग बॉक्स, पुढील चौकटी पूर्ण करा. पहिला काय आहे? सॅम्पल स्पेस निवडायचे. मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत संख्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, सेट ऑफ ए नॅचरल नंबर घेतला फ्रॉम 1 to 10. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस 10. टू कंडिशन फॉर इव्हेंट ए इज गेटिंग अन इव्हन नंबर. समसंख्या असणाऱ्या संख्या किती असतील ए सेट मध्ये आपल्याला फर्स्ट इव्हेंट विचारलाय. 2 4 6 8 10. एकूण 5 संख्या आहेत ज्या आपल्याला एन ऑफ ए सांगितलेला आहे. आपल्याला त्यानंतर सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. आणि त्यानंतर आपल्याला ब्रॅकेट दिलेले आहेत 3. एन ऑफ ए चा ब्रॅकेट आहे, एन ऑफ एस चा एक ब्रॅकेट विचारलाय आणि टोटल ब्रॅकेट एक आपल्याला विचारलेलं आहे. टोटल संख्या किती येईल, प्रोबॅबिलिटी किती येईल. एन ऑफ ए 5 आहे, एन ऑफ एस आपल्याला 10 आहे. 5/10 1/2 ही संभाव्यता आपल्या या ठिकाणी दिसून येते. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हन नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10 इज हाफ. या पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सेट 5 सांगितलेला होता, तो आपण या ठिकाणी पार्ट 2 कंप्लीट केला. त्याचबरोबर टोटल प्रॉब्लेम सेट 2 भागांमध्ये होता, तोही या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतर भेटूया पुढील प्रकरणामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.